माझं नाव प्रदीप जगदीश गाडेकर. मी राहिले बेबीवाडीमध्ये. ऍक्च्युअली मी पण मेडिकल बॅकग्राऊंड मधनं आहे. तर जीवन स्पर्श हे हॉस्पिटलचं मला रेफरन्स असा मिळाला की माझ्या मिसेस धर्मपत्नी सारिका इथे चष्मा करण्यासाठी आली होती. त्यावेळेला मी इथं गर्दी पाहिली, त्यावेळेला कसं चाललेलं आहे, काय आहे, थोडंसं यांचं कशी पद्धती आहे कामाची मला थोडीशी आवडली. म्हणून मी म्हणलं की मला पण डॉक्टरने भेटायचं, थोडंसं डोळ्यात पाणी वगैरे येतं, विषय माझे काही अनुभव होते कारण मी मार्केटिंग फील्ड मधनं मला कार ड्रायव्हिंगला खूप हे लागतं. मग गेल्यानंतर डॉक्टरनी तपासणी वगैरे केली. त्याच्यानंतर मी थोडंसं बाहेर आउट ऑफ इंडिया जाणार होतो. ते म्हणले आल्यानंतर परत मला भेटा, आपण काय डिस्कस करू. ते भेटल्यानंतर परवा दिवशी त्याने मला सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करू शकता, त्यातून तुम्ही लांबचं ड्रायव्हिंग पण करू शकता आणि तुम्ही तुमचं जवळचं वाचू पण शकता. त्यांनी खूप छान प्रकारे मला नॉलेज दिलं. जीवन स्पर्श हे नावच खरंच खूप छान वाटतं. कारण काय, प्रत्येकाला 50 नंतर डोळे हा इतका महत्वाचा अवयव आहे की त्याशिवाय तुम्हाला जीवन व्यर्थ आहे, तुमच्याकडे अनुभव रुपये असले तरी पण. त्यामुळे कसं असतं, एक हॉस्पिटलचे मी रेप्युटेशन पण पाहिलं, 4 लोकांना विचारलं आणि ऑन द क्वांटिटी मी हे पण बघितलं की हायजीनची व्यवस्था किती आहे. मॅडम झाले, सर झाले, त्यांच्या हाताखालचा स्टाफ कसा आहे. त्यांनी मला प्रत्येक वेळेला डोळ्यामध्ये भोर देताना सुद्धा की आता तुम्हाला थोडंसं मुंगी चावल्यासारखं पण. या बारीक सारीक ज्या गोष्टी आतापर्यंत मी काही हॉस्पिटलला गेलो होतो तिथं मला अशा अनुभवाला मिळाला नाही दुसऱ्या आजारांमध्ये, पण इथं अगदी छोट्या छोट्या गोष्टी मला खूप बारकाईने मला सांगण्यात आलं. त्याचं मला खूप छान वाटलं. आता मला ऑपरेशन झाल्यानंतर आज एका डोळ्याचं झालं, माझ्या डाव्या डोळ्याचं. तर खूप छान वाटतंय मला आता की मी आता म्हणजे डोळ्यांनी व्यवस्थित पाहतोय आणि मला चांगला एक्सपिरियन्स आला. धन्यवाद.